यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीमध्ये दलित समाजाचं आंदोलन पाहायला मिळते। आयुक्त कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। पांढरी खानापूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झालाय। विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर पांढरी खानापूर इथल्या प्रवेशद्वाराचं काम सुरू करा तरच गावी परतणार अशी भूमिका या समाजाची आहे। प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करा आणि आरोपी मोकाटच आहे अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ज्यांनी प्रवेशद्वाराला विरोध केला होता तरी सुद्धा आरोपी मोकाट असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हा विरोध नेमका कोण करतंय असा सवाल उपस्थित होतोय। तर अमरावतीमधील ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने हे समाज बांधव आंदोलन करताना दिसून येत आहेत। आयुक्त कार्यालयासमोर रात्रभर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे। पांढरी खानापूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून हा समाज आक्रमक झाला आहे। तर विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे पाहायला मिळते। रात्रीची दृश्य आणि आज सकाळची ही दृश्य आपण बघू शकतोय। पांढरी खानापूर इथल्या प्रवेशद्वाराचं काम सुरू करा तरच आम्ही गावी परतणार अशी भूमिका या सर्व आंदोलकांची आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहात हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहे। सूरज, काय सांगाल? हे जे आंदोलक आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे रात्रभर त्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आहे। नेमकी मागणी त्यांची काय आहे आणि त्यांच्या मागणीची दखल आता घेण्यात आली आहे का? निश्चितच परावी सध्या अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरच आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने जे आहे जे अंजनगाव सुरजी तालुक्यातील खानापूर पांढरी येथील शेकडो जे महिला आहे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। समस्त जर पाहायला गेलं तर आंबेडकरी संपूर्ण जे अनुयायी आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर यातील गावातीलच काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराला या ठिकाणी विरोध केलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रवेशद्वार आहे ते गावाच्या मुख्य चौकामध्ये लावण्यात यावं अशी जी संपूर्ण जी मागणी आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जी आहे ते पोलिसांनी संचारबंदी सुद्धा लागू केली होती आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं की संचारबंदी झुगारून संपूर्ण जे लोक आहे ते बाहेर पडलेले आहे। मोठ्या संख्येने जे आहे या ठिकाणी हे संपूर्ण लोक दाखल झालेले आहे। काल अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये यांची बैठक झाली मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी तोडगा निघालेला नाही। आपण काही लोकांशी बातचीत करूया त्यांची नेमकी काय मागणी आहे। काका, एकंदरीत काय मागणी आहे? आमची मागणी काही अशी मोठी नाही, निरलांछिक मागणी आहे। त्याने मोठं स्वरूप दिलेलं आहे। निरलांछिक मागणी आहे। संपूर्ण एनओसी निघाला आहे। सारे कागदपत्र त्या गेटसाठी कंप्लीट झालेले आहेत। फक्त तांत्रिक मंजुरात आणि ते वर्काटर एवढीच मागणी आहे। तेवढ्यासाठी मोठा लढा बनलेला आहे। संपूर्ण सारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एवढा लढा जर आम्ही काल मॅडमने सविस्तर त्या लढ्याबद्दल आम्ही त्याला सविस्तर सांगितलं। मॅडमने खूप विचार केला आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा वाटते। कारण की त्यांनी आम्हाला 3 दिवसाची मुदत दिली। टाईम पडला तर आम्हाला उद्याही देऊ शकतात। अशा ऑफिशियल लोकांले अशी जर समजा चळवळ झाली, असे जर लोक आले, गाव सोडून जर लोक आले तर त्याला निर्णय द्यायचा अधिकार आहे। परंतु ते निर्णय देतील अशी मला आशा वाटते। निश्चितच फरा आपण जर पाहिलं तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराला तर गावातील काही लोक विरोध करत असल्यामुळे आता याला काय म्हणावं लागेल हे निमित्ताने आम्ही बघावं लागेल। निश्चित सूरज, हा विरोध नेमका काय आहे असा सवाल उपस्थित होतो आणि त्याचबरोबर जी माहिती समोर येते त्यानुसार अॅट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल आहेत मात्र हे आरोपी मोकाट का आहेत असाही सवाल आहे। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहूयात, याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।